हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 19. श्री भगवानुवाच. हन्तते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, कुरुश्रेष्ठा, ठीक आहे, माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही, त्या अनंत आहेत, म्हणून मी त्यातील दिव्य अशा प्रमुख विभूती तेवढ्या तुला सांगतो. अर्जुनाला परम वचन सांगत असताना अर्जुन आपणहून भगवंत श्रींना त्यांचा योग आणि विभूती सविस्तर सांगा असे म्हणत आहे. हे थोडे अनपेक्षित आहे. तेव्हा भगवंत श्री एकदम हंते असे काहीतरी म्हणाले आणि मग ते पुढे बोलले. हे विश्व आणि त्यातील समस्त वस्तू जगत भगवंत श्रींमधून निर्माण झाले आहे. त्याचे संरक्षण भगवंत श्रीच करतात. त्याचा अंतही भगवंत श्रींमध्येच होत असतो. प्रत्येक चर अचर वस्तूमध्ये भगवंत श्री अंशात्मक रूपाने अस्तित्वात असतात. त्यामुळे भगवंत श्रींचा योग आणि विभूती अनंत अमोज आहेत. त्या सर्व सांगायच्या म्हणजे अशक्य गोष्ट आहे, कारण त्यांची यादी करणे असंभव आहे. तसेच प्रत्येक योग आणि प्रत्येक विभूती अर्जुनाला सांगण्याचे प्रयोजनही नाही. तेव्हा भगवंत श्री येथे त्या असंख्य योग आणि विभूतींपैकी केवळ प्रमुख योग आणि विभूतीच येथे सांगत आहेत. अर्जुनाने त वरून ताकभात ओळखायचा आहे. अध्याय 10. श्लोक क्रमांक 20. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यै च भूतानामंत एव च. गुडाकेशी सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणात स्थित असलेला आत्मा मीच आहे. तसेच सर्व भूतमात्रांचा मीच आदी आणि मध्य आणि अंत आहे. विभूती विषय प्रवेश. भगवंत श्रींकडे त्यांच्या प्रिय शिष्याने त्यांचा योग आणि त्यांच्या विभूती सविस्तर सांगा असा हट्ट केला आहे. यास्तव योग आणि विभूती विस्ताराने नाही तरी संक्षेपाने आता ते सांगत आहेत. येथे सुरुवातीलाच त्यांनी 2 योग विभूती सांगितल्या आहेत. सुरुवातीलाच त्यांनी जे सांगितले ते त्यांच्या योग विभूतीची ओळख करून देणारे आहे. पुढे ते जे अनेक योग विभूती सांगणार आहेत त्यांच्या विषयांची ही ओळख आहे. त्यांच्या योग विभूतींचे हेच सार आहे. त्यांच्या विविध योग विभूतींचा हा गाभा आहे. या पायावर पुढील सर्व योग विभूती सांगितल्या जातील असा संकेत यातून मिळतो. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. भगवंत श्री म्हणत आहेत की गुडाकेशी अर्जुना, सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणात स्थित असलेला आत्मा मीच आहे. येथे या विश्वात जे काही आहे त्यातील परमतत्व मीच आहे. त्यातील आत्मतत्व मी आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे त्यातील एकमेव एकच एक तत्व मी आहे. अनेक विध वस्तू आणि असंख्य गोष्टी येथे आहेत. त्यातील मूलभूत आत्मतत्व मी आहे. विजेवर अनेक विविध वस्तू चालतात. दिवा पेटतो आणि प्रकाश देतो. हे दिवेही असंख्य प्रकारचे असतात. विजेवर पंखा चालतो. या पंख्याच्याही अनेक तऱ्हा असतात आणि त्यांचे विविध उपयोग असतात. अशाच प्रकारे विजेवर अनेक यंत्रे चालतात. या यंत्रांचेही असंख्य प्रकार असतात आणि त्यांचे घरगुती किंवा कारखानदारी असे अनेक उपयोग असतात. विजेवर मोटार्स चालतात. त्यांच्या अनेक तऱ्हा असतात आणि अनेक उपयोग असतात. या सर्व दिव्यांमध्ये, पंख्यांमध्ये, यंत्रांमध्ये, मोटार्समध्ये तीच ती एकमेव वीज असते. यातील काही दिवे, पंखे, यंत्रे, मोटार्स बिघडतात, बंद पडतात, मोडतात, तुटतात, भंगारात दिली जातात.
तरीही इतर दिवे किंवा यंत्रे चालूच असतात. फक्त तो नादुरुस्त दिवा, पंखा किंवा बिघडलेले यंत्र, मोटार तेवढेच चालत नाहीत. वीज प्रवाह अखंड प्रवाहित होतच असतो. परंतु जर वीज प्रवाह बंद झाला तर सर्व दिवे किंवा सर्व यंत्रे चालू स्थितीत असूनही बंद पडतात. भगवंत श्री येथे सांगत आहेत की वस्तू किंवा गोष्टी अनेक तऱ्हांच्या आणि प्रकारच्या असतील, त्या नष्ट होतील, देह मृत होईल, परंतु आत्मतत्व अबाधित राहील. परंतु जर या वस्तूंमधील, गोष्टींमधील, देहामधील आत्मतत्व दूर निघून गेले तर या सर्व वस्तू, सर्व गोष्टी, तमाम देह निस्तेज होतील, नष्ट होतील. हे आत्मतत्व प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. याचा हृदयाशी काहीही संबंध नाही. हृदय म्हणजे रक्त शुद्ध करणारा एक अवयव आहे. आत्मतत्व अंतःकरणात असते. तोच आपला केंद्रबिंदू असतो. तीच आपली सत्य ओळख असते. परंतु आपण आपल्या बाह्य ओळखीला फार फार जपतो. अंतःकरणातील त्या मूलभूत सत्याला आपण विसरतो. बाह्य इंद्रिये निरोध करून अंतःकरणात सूक्ष्म अंतर्ज्ञानेंद्रियांनी त्याची ओळख करून घ्यावी लागते. यासाठी आवश्यक बुद्धी आणि आकलनशक्ती केवळ मानवी देहीच आहे. मानवाप्रमाणेच पशुपक्षी यांचेमध्येही तेच एकमेव आत्मतत्व असते. निर्जीव वस्तूंमध्येही हेच आत्मतत्व असते. आत्मतत्वाशिवाय या विश्वात काहीही असू शकत नाही. यास्तव सज्जन आणि दुर्जन यामध्ये एकच आत्मतत्व असते. पाप आणि पुण्य यामध्ये एकच आत्मतत्व असते. स्त्री पुरुष, उष्ण शीतल, प्रकाश काळोख इत्यादी सर्व द्वंद्वात तेच आत्मतत्व असते. द्वंद्व हा एकाच आत्मतत्वाचा विस्तार आहे. द्वंद्वाच्या अतीत गेले की आत्मतत्वाची सत्य ओळख होते. तोपर्यंत ते द्वंद्व दिसते, परंतु त्यातील आत्मतत्व उमजत नाही. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या अतीत गेले की प्रकाश आणि काळोख यांची एकदम ओळख होते आणि ते एकाच प्रकाशाचे, सूर्याचे दोन आविष्कार आहेत हे सत्य उमजते. सूर्य असला की प्रकाश देतो आणि तोच सूर्य नसल्यामुळे प्रकाशाचा अभाव होतो. त्याला आपण निराळे नाव दिले आहे काळोख. परंतु तत्वतः प्रकाश आणि काळोख हे एकाच सूर्याचे दोन आविष्कार आहेत. याचप्रमाणे सर्वांच्या अंतःकरणात एकच आत्मतत्व व्यापलेले आहे. केवळ आविष्कार निराळा आहे. अहम आदि च मध्यम च भूतानाम अंत एव च. भगवंत श्री पुढे म्हणत आहेत की सर्व भूतमात्रांचा मीच आदी आणि मध्य आणि अंत आहे. येथे पृथ्वीवर सृष्टी नव्हती, त्याआधी सूर्य होता. आज सृष्टी अस्तित्वात असताना सूर्य आहे. भविष्यात सृष्टी नष्ट झाली तरी सूर्य असणार आहे. याचप्रमाणे येथे विश्व नव्हते तेव्हा आत्मतत्व होते. आज विश्व अस्तित्वात असताना आत्मतत्व आहे. भविष्यात विश्व नष्ट झाले तरीही आत्मतत्व असणार आहे. याच कारणास्तव ऋषी म्हणतात की प्रलयानंतर विश्व पुन्हा निर्मित होते, कारण ते निर्माण करणारे आत्मतत्व अस्तित्वात असते. अशा प्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा सर्व अवस्थेत आत्मतत्व अस्तित्वात असते. यास्तव भगवंत श्री येथे सांगतात की मी आदी आहे. आदी म्हणजे आरंभापासून आहे. विश्व निर्माण होण्याआधीपासून आहे. माझ्यापासून विश्व उत्पन्न झाले. मी मध्य आहे. विश्व अस्तित्वात असताना मी आहेच, म्हणून तर ते अस्तित्वात आहे. मीच त्याचे पालन करतो. मी अंत आहे. विश्व नष्ट झाले तरीही मी असणारच आहे. आत्मतत्व म्हणजे आपण स्व आहोत. आपण सतत असणारे आहोत. आपण मृत होत नाही. आपला देह मृत होतो. आपण मरणधर्मा नाही. देह मरणधर्म आहे. आपला मृत्यू होत नाही. आपण या विश्वातील अस्तित्व आहोत. अस्तित्व कधीही लय पावत नाही. ते सदा सर्वदा असतेच. हे ज्याने ओळखले तो अधिक मृत झाला. विभूतींचे सोदाहरण रहस्य. परमात्मा नक्की कसा आहे हे कळायला काहीही मार्ग नाही, कारण तो अज्ञात आहे. जेव्हा त्याचे ज्ञान होते तेव्हा तो परमज्ञानी स्वतः परमात्माच होतो. त्यामुळे तो आपल्याला त्याविषयी सांगायला उपलब्ध नसतो. त्यातून तो साक्षात्कारी परमज्ञानी येथे सायुज्यमुक्त म्हणून आपल्यात राहिला तरी तो मौन होतो. मौन होणे हीच त्याच्या साक्षात्काराची खूण होते, कारण तो परमज्ञानी मौनी मुनी जाणतो की परमात्मा शब्दातीत आहे, भावनातीत आहे.
भौतिक विश्वाच्या अतीत आहे, त्यामुळे तो परमात्म्याबद्दल काहीही सांगू शकत नाही, कारण तो जे काही सांगेल ते अपूर्ण असेल. यास्तव श्रुती परमात्म्याचे वर्णन करून थकल्या आणि शेवटी त्यांनी परमात्म्याचे वर्णन नेती म्हणजे तो या विश्वासह विश्वातील कोणत्याही गोष्टीशी तुलना करता न येणारा आहे असे केले आणि श्रुती शांत मौन झाल्या. यापेक्षा आणखी दुसरे काही करणे शक्य नाही. आता येथेही भगवंत श्री याच पेचात आहेत. अर्जुनाला त्यांच्या योग विभूती सांगायच्या कशा हा फार विचित्र प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण सत्य सांगावे तर ते आकलन करणे आणि झाले तरी सहन होणारे नाही, कारण ते मानवाच्या ताकदीच्या बाहेर आहे. काही उदाहरण द्यावे तर ते अपुरे आहे, कारण तसे करणे परमात्म्याच्या वर्णनावरच घाला आहे. तेव्हा या मर्यादा सांभाळून अर्जुनाला योग विभूती सांगायच्या आहेत. यास्तव त्यांनी एक निराळाच मार्ग अनुसरला आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील अत्युच्च असे उदाहरण दिले आहे. त्यामुळे ते क्षेत्र पूर्णपणे सामावले जाते. त्या क्षेत्रात परमात्मा पूर्ण व्यापून आहे हे सांगितले जाते. अर्थातच येथे लक्षात घ्यावे की उदाहरणे आहेत ती भौतिक आहेत, त्यांना मर्यादा आहेत, परंतु यावरून परमात्म्याच्या योग विभूतींची कल्पना निश्चितच येईल. बालपणी आपल्याला छोट्या आकड्यांची बेरीज वजाबाकी आपल्याच हाताची बोटे घालून शिकवली किंवा प्रत्यक्ष छोटे प्रमाण घेऊन शिकवली. उदाहरणार्थ 3 छोटे दगड एका बाजूला ठेवले आणि 4 दगड दुसऱ्या बाजूला ठेवले आणि मग ते एकत्र करून 7 होतात हे सिद्ध करून बेरजेचा पाठ दिला गेला. काही चित्रे दाखवून आपल्याला त्या त्या वस्तू जगताची ओळख करून दिली गेली. उदाहरणार्थ हत्ती असे सांगून बालमनाला काहीही अर्थबोध होणे शक्य नाही. मग पुस्तकात हत्तीचे चित्र छापले आणि सांगितले की याला हत्ती म्हणतात. मग सर्कशीत किंवा प्राणी संग्रहालयात हत्ती प्रत्यक्ष दाखविला. भगवंत श्री आपल्या योग विभूती सांगताना असेच काहीतरी करणार आहेत. याला अन्य पर्याय नाही. अज्ञाताची अज्ञानीला ओळख करून द्यायची आहे हे लक्षात घ्यावे आणि पुढील श्लोक समजून घ्यावेत. श्लोकाचा योग्य अर्थ समजावून न घेता भगवंत श्रींना उगीचच नावे ठेवू नयेत. अर्थात तसे केल्याने भगवंत श्रींचे काहीही बिघडत नाही. आपण मात्र अडाणी अज्ञानी राहू हे नक्की. हरिओम.